एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडलेली आहे। थंडीमुळे शिंदेंना ताप आणि कणकण आलेली आहे। ते सध्या दरे या आपल्या गावी आहेत। त्यांनी दिवसभर घराबाहेर येणं देखील टाळलेलं आहे। तर प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे विश्रांती घेत आहेत अशी माहिती आहे। भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं द्या अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे। दरे गावावरून परतल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील अशी माहिती शिरसाटांनी दिली। तर महायुतीमध्ये कोणताही तणाव नसून महायुती एकत्र आहे, त्यामुळे शिंदे वेगळा निर्णय घेतील असं समजू नका असं ते म्हणाले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा दुसरा अर्थ काढू नये अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली आहे। आपण स्वतः तिथे होतो, त्यांचे अनेक फोटो होते, तोच फोटो बाहेर कसा आला असा सवाल त्यांनी केला। तर मंत्रिमंडळ विस्ताराची फार वाट पाहावी लागणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। ज्या पद्धतीनं मागच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद होतं तोच फॉर्म्युला लागू असायला हवा अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली। दरम्यान याबाबत आमचे वरिष्ठ ठरवतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। निवडणूक आयोगानं काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण दिलेलं आहे। 3 डिसेंबरला दिल्लीमध्ये चर्चेला येण्याचं निमंत्रण देण्यात आलं। विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला, त्यामुळे काँग्रेसच्या शंका निरसन करण्याचं आश्वासन निवडणूक आयोगाने दिलं आहे। विधानसभेला दक्षिण सोलापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलाय। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंवर शिवसैनिक संतप्त असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र काम करणार नसल्याची भूमिका शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका स्टेटसची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। रामराजे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला झालेल्या चुका मान्य करून आता संघर्षाला सुरुवात, सुरक्षित आधुनिक संपन्न सातारा जिल्ह्यासाठी असा मजकूर लिहिलेला आहे। त्यामुळे रामराजे यापुढे नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय। लाडक्या बहिणींना 2100 नाही तर 3000 रुपये दिले पाहिजेत असं विधान अंबादास दानवेंनी केलं। तर यामध्ये कोणत्याही अटी शर्थी असू नयेत असंही दानवेंनी म्हटलंय। यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरींनी रस्त्यांबाबत आढावा बैठक घेतली। आगामी कुंभमेळ्याच्या आधी उत्तर प्रदेशातील रस्त्यांचं जाळं सुधारण्यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे। लोकसभेतला पराभव आम्ही स्वीकारला होता, महाविकास आघाडीने देखील विधानसभेतला पराभव स्वीकारायला हवा असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय। उद्धव ठाकरेंच्या बाबा आढाव या भेटीवर ते बोलत होते। महाविकास आघाडी एकत्र आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा सुरू होईल असं राऊतांनी म्हटलेलं आहे। तर यावर एकत्र बसून निर्णय घेतला जाईल असंही राऊतांनी सांगितलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले नेते भाजपच्या संपर्कात आहेत असा दावा चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। या सर्व नेत्यांना रोखण्यासाठी शरद पवार केविलवाणा प्रयत्न करतायत असा निशाणा देखील बावनकुळेंनी साधलाय। ईव्हीएमवर विश्वास नसेल तर सुप्रिया सुळेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा असं विधान भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। शरद पवारांनी ईव्हीएमवर उपस्थित केलेल्या प्रश्नाला बावनकुळेंनी उत्तर दिलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार आणि खासदारांनी लोकशाहीवर विश्वास नसल्याचं सांगून राजीनामा द्यावा असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजप पक्ष विषवल्ली आहे, जे त्यांच्या बरोबर जातात त्यांना डंख मारतात, आम्हाला देखील डंख मारलाय अशी टीका राऊतांनी केली आहे। महाराष्ट्राला विषारी नागांचा विळखा पडलाय असं राऊतांनी म्हटलंय। राज्याच्या विधानसभा निकालासंदर्भात संजय राऊतांनी संशय व्यक्त केलाय। अचानक 76 लाख मतं कशी वाढली, ही मतं कुठून आली असा सवाल राऊतांनी केला। तर याच मतांमुळे महायुती विजयी झालेली आहे, हा विजय खरा नाही असं राऊतांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंच्या दरे गाव दौऱ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी टीका केली आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शिंदे गावाकडे गेले असतील असा खोचक टोला अंबादास दानवेंनी लगावलाय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर अंबादास दानवेंनी वक्तव्य केलंय। निवडणुकीत पराभव झाला की अशा चर्चा होत असतात। राज ठाकरे यांची निवडणुकीत भूमिका सरकारच्या बाजूने होती की विरोधात होती असा सवाल दानवेंनी केलाय। अंबादास दानवे यांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिलेली आहे। आढावांसारख्या माणसानं भूमिका मांडली असता सरकारनं याची दखल घ्यावी, अन्यथा याचं देशभरामध्ये जन आंदोलन उभं राहील असा इशाराही दानवेंनी दिला।
लोकसभा निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीच्या 31 जागा निवडून आल्या, आमच्या 17 जागा आल्या. मात्र त्यावेळी कुणी ईव्हीएमवर बोललेलं नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. तर 5 महिन्यात जनतेचा कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार असंही त्यांनी म्हटलं. सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची अजित पवारांनी भेट घेतली. यावेळी आढावांच्या समोरच अजितदादांनी ईव्हीएमवर आपली भूमिका मांडली. अजूनपर्यंत ईव्हीएम घोटाळा कोणी सिद्ध करू शकलं नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं. मी काळजीवाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून बाबा आढाव यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. त्यांनी आढावांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिलेली आहे. दरम्यान आम्ही निवडणुकीच्या तोंडावर योजना आणली हे आम्ही नाकारत नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं. शिरूर हवेली मतदारसंघाचे पराभूत उमेदवार अशोक पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली आहे. राज्यातील अनेक पक्ष संघटनांनी देखील बॅलेटवर मतदान घेण्याची मागणी केली. त्यामुळे आता व्होटिंग मशीनची पद्धत बंद केली पाहिजे असं पवारांनी म्हटलंय. विरोधकांकडनं सातत्यानं रडीचा डाव खेळला जातोय अशी टीका राहुल नार्वेकरांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग सर्वांवर विरोधक टीका करतात. त्यांचा संवैधानिक संस्थांवर विश्वास नसल्याचं नार्वेकरांनी म्हटलं. मतदानाच्या दिवशी शेवटच्या 2 तासात झालेल्या मतदानाची आकडेवारी धक्कादायक आहे, याचा विचार करावा लागेल अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. तर संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत 76 लाख मतदान झालेलं आहे असा दावा खासदार संजय राऊतांनी केला. या मतांचा हिशेब लागत नाही, हीच मतं महायुतीच्या विजयाचा शिल्पकार ठरली आहेत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. काँग्रेसकडनं ईव्हीएमवर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान निवडणूक आयोगावर टीका करताना काँग्रेस नेते आणि आमदार भाई जगतापांची जीभ घसरली आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलंय. भाजप आणि शिवसेनेसह सत्ताधारी नेत्यांनी जगताप यांच्या वक्तव्याचा कडाडून निषेध करत माफी मागण्याची मागणी केली. निकाल सकारात्मक असो की नकारात्मक, आम्ही सातत्यानं 10 वर्ष म्हणत आलेलो आहोत, निवडणुका मतपत्रिकेवर घ्या असं संजय राऊतांनी म्हटलंय. जगामध्ये कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही. मोदी शहांना जिंकण्याची खात्री असेल तर त्यांनी मतपत्रिकेवर जिंकून दाखवावं असं विधान राऊतांनी केलंय. फेरमतमोजणीवरून भरत गोगावले यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय. लोकसभा निवडणुकीमध्ये याच ईव्हीएम मशीन्स होत्या, मात्र त्यावेळी यश मिळाल्यानंतर त्यावर आक्षेप का नाही घेतला असा सवाल त्यांनी विरोधकांना केलाय. शंभूराज देसाई यांनी ईव्हीएमवर प्रतिक्रिया दिलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही. विरोधकांनी आता आधी एकमत करावं. चव्हाण म्हणतात ते बरोबर की पवार बोलतात ते बरोबर असं त्यांनी ठरवावं असं देसाई यांनी म्हटलं. विधानसभा निकालावरून अंबादास दानवेंनी महायुतीवर निशाणा साधला. जनमत नसताना असे लोक लाख मतांनी निवडून येतात असे निकाल लागण्याची शेकडो उदाहरणं आहेत ज्यावरून ईव्हीएमवर प्रश्न निर्माण होत आहेत असं दानवेंनी म्हटलं. तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशी मागणी देखील दानवेंनी केली आहे. शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. 2017 साली पवारांनीच ईव्हीएमवर संशय घेऊ नये अशी भूमिका मांडलेली होती. त्या पराभवामधून आता नैराश्य आल्यामुळे ते ईव्हीएमवर शंका घेत आहेत असा टोला बावनकुळेंनी लगावलाय. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांनी बाबा आढाव यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. पराभूत झाल्यानं विरोधकांकडनं रडीचा डाव सुरू आहे अशी टीका त्यांनी केली. तर विरोधक जिंकून आले असते तर ईव्हीएम चांगलं, नाहीतर ईव्हीएम वाईट असा टोलाही त्यांनी लगावलाय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या देवदर्शनाचा कार्यक्रम करणार आहेत. अंतरवाली सराटीतून जरांगे आपल्या देवदर्शनाला सुरुवात करणार आहेत. जरांगे पाटील उद्या तुळजापूर आणि पंढरपूर दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान जरांगे तुळजाभवानी आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत अशी माहिती आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गंभीर दखल घेतली. बांगलादेशातील हिंदूंवरचे अत्याचार तत्काळ थांबवावेत, तसंच इस्कॉनचे चिन्मय कृष्णदास यांची मुक्तता करावी अशी मागणी आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केली आहे. बीडमध्ये नगराध्यक्ष जिया बेग यांच्या बॅनरची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आष्टी शहरातील मुख्य चौकात देवेंद्र फडणवीसांचं मोठं होर्डिंग लावलेलं आहे. बाहुबली एकटाच बास, तसंच मुख्यमंत्री पदाच्या ऍडव्हान्स शुभेच्छा असा आशयाचे हे बॅनर्स आहेत. जुन्नर विधानसभेत रिक्षाच्या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवून घवघवीत यश मिळवणारे आमदार शरद सोनवणे यांनी रिक्षावाला या गाण्यावर डान्स केला. विजयानंतर जुन्नर शहरामध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी निवडणुकीमध्ये यश मिळवून देणाऱ्या रिक्षाच्या गाण्यावर ठेका धरलेला आहे.
सत्ता स्थापनेवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सरकार 2 दिवसात स्थापन झालं पाहिजे. भाजप सहज बहुमत सिद्ध करू शकतं, मात्र कुणी नेतृत्व करावं यावर एकमत होत नसावं असं दानवेंनी म्हटलं. वादग्रस्त विधानानं चर्चेत असणारे माजी क्रिकेटपटू आणि खासदार नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा अडचणीत आलेत. पत्नीच्या कर्करोगावर घरगुती उपचार करून त्या ठणठणीत बऱ्या झाल्याच्या दाव्यावर त्यांना छत्तीसगड सिव्हिल सोसायटीने कोर्टात खेचलेला आहे. त्यावर आता सिद्धू यांच्याकडनं 40 दिवसात उत्तर मागितलं असून रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा देखील दावा केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वायू प्रदूषण आणि धुलीकण नियंत्रणासाठी प्रादेशिक परिवहन विभाग ॲक्शन मोडवर आलाय. विविध खनिज, सिमेंट आणि औद्योगिक टाकाऊ पदार्थ वाहतूक करताना त्यावर ताडपत्री झाकण्यासाठी 31 उद्योगांना नोटीस देण्यात आली आहे. नोटीस तसंच ओव्हरलोड माल वाहतूक टाळण्यासाठी विशेष वायुवेग पथकांची नेमणूक केली आहे. केंद्र सरकारकडनं दुर्लक्षित पर्यटन स्थळांना प्रकाश झोतात आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांना विकसित करण्यासाठी 40 पर्यटन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. देशभरातील पर्यटकांमध्ये संतुलन साधण्याचा प्रोत्साहन देणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये निसर्गाच्या विविध छटा पाहायला मिळतात. तोरणमाळ परिसरामधलं तापमान 10 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. संपूर्ण परिसरामध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाली. तामिळनाडूच्या मारकनममध्ये मुसळधार पाऊस झालाय. फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात पाऊस झाला. दरम्यान ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर इथं शनी अमावस्येनिमित्त हजारो भक्तांनी गर्दी केली होती. शनी अमावस्येनिमित्त मंदिर गाभारा फुलांनी सजवला होता. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगनं हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. आतापर्यंत 26 आरोपींना गुन्हे शाखेनं अटक केली. तर मुख्य सूत्रधार अनमोल बिश्नोईसह शुभम लोणकर आणि जिशान अख्तर अद्यापही फरार आहेत. यवतमाळमध्ये हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. महिलेला 7,73,000चा गंडा घालण्यात आला आहे.